नमस्कार, स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बदलणाऱ्यांवर कारवाईची मागणी. शिरूर येथील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बदलून कृत्रिम पाण्याचा प्रवाह तयार करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील शिरूर येथील शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत शेतकऱ्यांच्या वतीने संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात आले. नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बदलण्यामुळे शेती तसेच परिसरातील पाणी व्यवस्थेवर परिणाम होत असल्याचा आरोप येथील शेतकऱ्यांनी केलेला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने पाहणी करून वस्तुस्थितीची चौकशी करावी आणि नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बदलणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या या मागणीची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी अपेक्षा देखील तालुक्यातील शिरूर येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मी हरिओम रमेश पाटील, मी राहणार शिरूर, तालुका जिल्हा धुळे. आमच्या गट्स नंबर 18 समोरील शेतकरी या उद्योगपती केशव नाना बापटे व महेश केशव बापटे यांनी याने प्लॉटसाठी नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बुंजून तो कृत्रिम पद्धतीने तयार केलेला आहे. त्यामुळे संपूर्ण शेतात व गाव प्रभाग नगरामध्ये ते पाणी गेलेले आहे. त्यामुळे संपूर्ण नुकसान होत आहे. हा याने रद्द व्हावा व आमचा उर्वरित पाण्याचा प्रवाह सुरळीत करून द्यावा. सरकारकडे हेच मागणी आहे. या संदर्भात जे जिल्हाधिकारींना आज निवेदन देण्यात आले आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.